नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. ह्या ग्रो बॅगमध्ये बघा मी भेंडीचे रोपं लावलेत 2. तर त्या कशा बनवायच्या ह्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. अगदी फ्रीमध्ये त्या तयार होतात आणि अगदी 5 मिनिटात तयार होतात. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन ठेवल. तर आता ह्या ग्रो बॅग तयार झाल्या. तर आता आपल्याला याच्यामध्ये माती कशी भरायची अशी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेली की ग्रो बॅग कशा भरतात ते पण दाखवा. तर खास त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर आता या ग्रो बॅगला काय करायचं आहे, आपल्याला खालनं थोडेसे होल करून घ्यायचे. आपल्या कुंड्यांना होल असतात बघा, किंवा नसतील तरी आपल्याला ते करावेच लागतात, कारण की आपल्याला त्याचं पाण्याचा निचरा झाला पाहिजे. तर ह्या ग्रो बॅगला पण मी असे हे होल करून घेते कात्रीच्या वगैरे साह्याने. 4-5 ठिकाणी जरी असे मोठे मोठे होल करायचे थोडेसे. आणि त्याच्यावरती नेहमीप्रमाणे माझी पद्धत तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल तर तळाला मी खापराचे किंवा विटांचे तुकडे टाकते आणि त्याच्यावर थोडासा पालापाचोळा घालते. पण इथं आता ह्या ग्रो बॅग भरताना काय करायचं आहे आपल्याला, मी भरपूर पालापाचोळा याच्यात वाळलेला भरणार आहे. जे झाडांचे वाळलेले पानं किंवा किचन वेस्ट जे निघतं ना, असं मी सगळं वाळवून आणि सुकवून म्हणजे ते साठवून ठेवत असते. तर आता हे बघा, मी हे जांभळीच्या झाडाखालचे भरपूर पानं आणली ते शेतातनं, आणि हे पण किचनमधनं भाज्या वगैरे निवडल्यावर अशा काड्या निघतात ना, त्या सगळ्या सुकवून ठेवलेल्या आहेत. आपल्याला अक्षरशः काहीच फेकायचं नाही आहे. खूप गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो आणि इथे तर आपण सगळं फ्रीचं वापरणार आहोत. काहीही आपल्याला विकत घ्यायचं नाही आहे. थोडंफार गांडूळ खत, शेणखत तुम्हाला काय घ्यावं लागत असेल. शेणखत तर आम्हाला विकत पण नाही घ्यावं लागत. बऱ्याच जणांकडे आमच्याकडे इथे घरी गाया वगैरे असतात, तर तेच शेणखत मिळतं, तिथून आणतो आम्ही. तर म्हणजे टोटली ह्या आपलं फ्रीमध्ये होणार आहे सगळं. तर आता हा पालापाचोळा भरल्यामुळं आपले 2 फायदे होतात. एक तर त्याच्यामुळं आपल्या बॅगचं वजन कमी होतं, ग्रो बॅगचं. जेव्हा खास करून तुम्ही टेरेसवर भाजीपाला किंवा झाडं लावताना, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला फार वजन नाही वाढवायचं. आणि चांगली अर्ध्याच्या वरपर्यंत बॅग मी ह्यानी भरणार आहे वाळलेल्या पालापाचोळ्यानी. त्याच्यामुळं काय होईल, काही दिवसांनी त्या पालापाचोळ्याचं खत होतं आणि आपल्या झाडाला त्याचा फायदाच होतो ना. म्हणजे हा दुहेरी फायदा आहे. तर असं दाबून दाबून भरायचे हे पानं अगदी, आणि त्याच्यावर थोडीशी माती टाकायची, परत थोडेसे पानं भरायचे. कारण की काही दिवसात काय होतं, हे सगळं खाली बसतो, हा कचरा जे वाळलेलं पालापाचोळा वगैरे ना, हा खाली बसतो आणि मग आपली माती खूपच खाली जाते. त्यामुळं अगदी आत्ता पण आपण खूप दाबून भरायची आहे. आणि जवळजवळ निम्म्याच्या वर आता मी याच्यामध्ये हे वाळलेले पानं आणि सगळं किचन वेस्ट वगैरे भरले बघा. आता परत त्याच्यावर मी थोडीशी माती टाकणार आहे. पण आता त्याच्यासाठी आपण बघू ही माती कशी तयार करायची त्याच्यात भरण्यासाठी. आता ही सगळी माझी कुंड्यांमधलीच माती आहे, ती उन्हाळ्यामध्ये मी चांगली वाळवून घेतलेली आहे. जेवढी माती तेवढंच मी खत घेतलेलं आहे. इथे आज मी शेणखत वापरलेलं आहे. तर शेणखत बघा अगदी मातीसारखा कलर आला आहे त्याला, कारण की ती व्यवस्थित कुजलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी निंबोळी पावडर, राख आणि हळद पावडर टाकली आणि थोडीशी वाळू पण मी घेतलेली आहे. तर आता मी कोकोपीट घेतलेलं नाही आहे, परंतु कारण आता पावसाळा आहे आणि कोकोपीट खूप पाणी होल्ड करतं, त्यामुळे आत्ता मी कोकोपीट वापरलं नाही. पण जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये तुम्ही अशा ग्रो बॅग भरताना, त्यावेळेस कोकोपीट नक्की वापरायचं. कारण की त्याच्यामुळं मातीमध्ये ओलावा टिकून राहण्याला थोडीशी मदत होते. नाहीतर खूपच पटकन माती सुकते आणि कधीकधी मग आपले रोपं खराब पण होतात. तर ही माती अशी व्यवस्थित तयार करून घ्यायची. कोकोपीटमुळं काय होतं, आपली माती पण थोडीशी हलकी होती, वजन त्याचं. तर कोकोपीटऐवजी तुम्ही वाळलेला पालापाचोळा किंवा तांदळाचा भुसा असतो खूप जणांकडे भाताचा, जेव्हा तांदळात म्हणजे साळीचं पासनं तांदूळ करतात ना, जो भुसा निघतो ना, तो पण तुम्ही वापरू शकता. ते पण चांगलं असतं झाडांसाठी आपल्या. आता ही थोडीशी मी माती टाकली, हे परत दाबून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत थोडंसं पानांचा थर आपण देऊ शकतो, जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल ना. तर जेवढे तुम्हाला जास्तीत जास्त वाळलेला पालापाचोळा बघा, आता ह्या दिवसात आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पेट्या आलेल्या असतात, त्याचं पण असतं. कधी पॅकिंगमध्ये गवत येतं, असं सगळं जपून ठेवायचं. ते पण तुम्ही वापरू शकता. किंवा फुलांचे हार वगैरे तुम्ही देवाला घालत असाल किंवा मंदिरातनं आणा तुम्ही, ते सुकवून ठेवा. असे ते काही अशा अडकवून जर ठेवले ना कुठे शेडच्या ठिकाणी एखाद्या, तरी ते लगेच सुकतात. तर असं काही पण तुम्ही हे वापरू शकता. तर आमच्या फुलांच्या हार जे असतात ना, ते तर मी नेहमी वापरते आणि त्याच्यामुळं खूप छान खत पण तयार होतं. आता बघा हे असं माती चांगली दाबून भरायची आणि खूप हलक्या होतात या ग्रो बॅग. आपण अगदी सहज त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो.
आणि मुख्य म्हणजे हे अगदी फ्रीमध्ये आणि मोठी जागा मिळते. त्याच्यामुळं आपल्या झाडांचं काय होतं, मुळ्यांना भरपूर जागा मिळते पसरायला आणि मग झाडाची वाढ चांगली होते. हे बघा अतिशय हलक्या त्या आता झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फळझाडं लावू शकता, भाज्या लावू शकता. आता यात मी थोडीशी हळद लावणार आहे. ही माझी मागच्या वर्षी निघालेलीच हळद आहे. तर काही मी ठेवली होती लावण्यासाठी. त्याला आता छान मोड पण आलेले आहेत. तर आता ह्या मोठ्या ग्रो बॅगमध्ये 4-5 ठिकाणी मी असे हळदीचे कंद लावणार आहे. ही हळद पण म्हणजे आता घरचीच आहे बघा, असं विकत काहीच घेतलेलं नाही आहे. असं बागकाम खूप सोपं आहे. तुम्ही फक्त थोडंसं डोकं लावून ते करायचं. फार खर्च करावा लागतो असं काही नाही आहे. फक्त तुम्हाला आवड पाहिजे त्याची आणि आवड असली की सवड तर निघतेच. वेळ द्यावा लागतो बागकामाला. तर मग तुम्हाला सगळं अगदी मनासारखं समाधानी सगळं म्हणजे होतं आपण. आता हे भेंडीचे रोपं मी बऱ्याच दिवसांपासून तयार केलेले होते. ते पण असेच उरलेले होते. काही मी क्रेटमध्ये वगैरे लावले आहेत. आता माझ्या भेंडीला भेंडी यायला पण सुरुवात झालेली आहे. पण कुठं असं एखादं झाड खराब वगैरे झालं तर म्हणून मी असे ग्लासमध्ये पण रोपं टाकून ठेवले होते. तर ते आता यात लावले. आणि आता याच्यामध्ये हळद लावलेली. आता याला व्यवस्थित पाणी घालायचं. आणि हळदीचा कंटेनर तर म्हणजे आता ही ग्रो बॅग मी लगेच उन्हामध्ये ठेवल. आणि ही मात्र भेंडीचे जे रोपं लावलेले आहेत ना, ते मी थोडेसे 2-3 दिवस सावलीमध्ये ठेवलं आता ही ग्रो बॅग आणि नंतर उन्हामध्ये शिफ्ट करेल. कारण की आता रोप जरा जास्त मोठं झालेलं आहे. तर त्यामुळे त्याला शॉक नको बसायला. त्याची माती पण म्हणजे मुळ्या पण खूप उघड्या पडल्या होत्या. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.